नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. सकाळचे 9 वाजता तर सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं. अर्थात राजकीय वर्तुळात मात्र सध्या खळबळ माजलेली आहे, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांची मातोश्रीवरती एक गुप्त बैठक काल पार पडली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. मुख्यमंत्री पवार भेटीला संजय राऊतांनी देखील दुजोरा दिलाय. दोन्ही नेत्यांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याचं कळत आहे. राऊत काल संध्याकाळी मातोश्रीवरती होते. या बैठकीत ते देखील हजर होते. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी, आता संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. काय ट्विट केलं संजय राऊतांनी आपण बघूया. माननीय शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यास 1.5 तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असले तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी. जय महाराष्ट्र. आणि कोरोनाच्या संकटात राजकीय हालचालींना मात्र प्रचंड ऊत आलेला आहे. मुख्यमंत्री पवार आणि राऊतांची मातोश्रीवर काल बैठक पार पडली. पवार राज्यपालांना भेटून आल्यानंतर ही बैठक पार पडली आणि एकीकडे आपल्याला माहिती आहे नारायण राणे यांच्यासारखे नेते आता राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विनायक डावरंग माझे सहकारी आपल्या सोबत लाईव्ह आहेत. विनायक, आपण बघितलं कशा प्रकारे या तिन्ही नेत्यांमध्ये काल मातोश्रीवरती 1.5 तास चर्चा झालेली आहे. या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे सातत्याने अनेक नेत्यांकडनं राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाते आणि म्हणूनच ही बैठक अत्यंत महत्त्वाची. मात्र त्याचे पडसाद आता उमटायला लागलेले असतील. राजकीय वर्तुळात खळबळ माजली असेल विनायक. वैभव, बरोबर आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर राज्यात कोरोनाची परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. रुग्णसंख्या वाढतीये, तर दुसरीकडे राजकीय घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात घडताना सुद्धा पाहायला मिळते. आपण जर काल पाहिलं तर काल राज्यपालांची भेट जी आहे ती शरद पवारांनी घेतली आणि त्यानंतर नारायण राणेंनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि रात्री एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती झालेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री राज्याचे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही बैठक जी आहे ती महत्त्वाची पूर्ण झालेली आहे. त्याला दुजोरा सुद्धा संजय राऊतांनी दिला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर राज्यभर कोरोनाची परिस्थिती आपण पाहिली तर हाताबाहेर जाताना पाहायला मिळते. अनेक आरोप प्रत्यारोप भाजपकडून केले जात आहेत. भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी सुद्धा केली जाते आणि या सगळ्याच्या अनुषंगाने ही भेट जी आहे ती एक महत्त्वपूर्ण भेट होती. काल रात्री जी आहे ती 1.5 तास भेट जी आहे ती दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे. कारण असंतोष जो आहे तो सरकार विरोधात तयार होतोय आणि त्यावरती काही खलबत संपूर्ण झाली असावीत असंही बोललं जातं. त्यामुळे ही भेट जी आहे ती महत्त्वाची होती. एकीकडे कोरोनाचा संक्रमण जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतोय, तिकडे दुसरीकडे भाजप जे आहे ते महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्रत्येक वेळी करताना पाहायला मिळतोय. वेगवेगळे भाजपचे नेते सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती ही सगळी चर्चा झाली असावी असं बोललं जाते. परंतु ही भेट जी आहे ती अगदी महत्त्वपूर्ण होती, कारण दोन नेते जे आहेत अगदी 1.5 तास संपूर्ण ही चर्चा जी आहे ती झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये. जे महाविकास आघाडीचं सरकार आहे या सरकारमधल्या मंत्र्यांवरती सुद्धा नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणात उठवली जात आहे आणि त्यामुळे या सगळ्या विषयावरती ही भेट जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते. नक्कीच. मात्र विनायक, दुसरीकडे आता कर्नाटक असेल किंवा मध्य प्रदेश असेल या धर्तीवरती पडद्याच्या मागे काहीतरी वेगळं घडत असण्याची शक्यता देखील आता काही तज्ज्ञांकडनं वर्तवली जाते. त्याविषयी नेमकं काय? कारण भाजपकडनं काही हालचाली केंद्रातच सुरू झाल्यात असं देखील कळतंय. बरोबर आहे, तशी ही चर्चा सुरू झालेली आहे. कारण ज्या प्रकारे ज्या उद्देशाने शरद पवार स्वतः मातोश्रीवरती जाऊन ही भेट घेतात किंवा बैठक घेतात, त्यामुळे पडद्यामागं काही वेगळं तयार होतंय का तेही अशी चर्चा जी आहे ती रंगताना पाहायला मिळते. कारण भाजपने इतर राज्यात ज्या प्रकारे आपले फॉर्म्युले वापरले होते, हा फॉर्म्युला कुठेतरी या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सरकारला बॅकफुटला आणून वापरला जाऊ शकतो का, अशी ही सगळी चर्चा जी आहे ती रंगते. आणि त्यामुळे शरद पवारांची भेट जी आहे उद्धव ठाकरेंसोबतची एक महत्त्वपूर्ण भेट होती. कारण भाजप प्रत्येक वेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडीला करतोय. स्वतः राज्यपाल सुद्धा आपण जर पाहिलं तर राज्यपालांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळे तंत्र जे आहे ते वापरलेले सुद्धा पाहायला मिळाले. त्यामुळे साहजिकच आहे ही चर्चा जी आहे ती सध्या रंगू लागलेली आहे. कारण एकीकडे कोरोनाचं संक्रमण आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीचं सरकार कुठेतरी 6 महिन्यानंतर संकटात येईल का, अशी चर्चा जी आहे ती पडद्यामागे आता रंगू लागली आहे. वैभव, नक्कीच विनायकाने आपण बघितलं की कशा प्रकारे भेटीगाठी देखील वाढलेल्या आहेत. राज्यपालांना जो तो येतो आणि जाऊन भेटतोय, असं सगळं असतानाच काय होण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये? कारण जनतेमध्ये संभ्रम अजूनही कायम आहे. कारण ज्या प्रकारे या 2 दिवसात वेगाने हालचाली होत आहेत, कळत नाही नेमकं घडतंय काय विनायक.
बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारवरती संतोष जो आहे तो भाजपचा आहे. केंद्रात सुद्धा भाजप जे आहे ते महाराष्ट्रातल्या सरकारच्या चुका काढण्यासाठी एकही संधी जी आहे ते सोडताना दिसत नाहीये. राज्यपाल स्वतः असंतोष जे आहे ते व्यक्त करतायत. त्यामुळे अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा काही विचार आहे का, किंवा भाजप अशा प्रकारे पद्धतीने करू शकतं असंही बोललं जात आहे. कारण भाजपला महाराष्ट्र सारखं राज्य जे आहे ते पुन्हा मिळवायचं आहे. आपण जर पाहिलं तर कर्नाटक असेल किंवा इतर राज्यामध्ये ज्या प्रकारे भाजपने वेगवेगळे फॉर्म्युले वापरले, त्या फॉर्म्युलेच्या आधारे जर भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर पडद्यामागे अशा काहीतरी घटना घडत आहेत जी. असंही बोललं जात आहे. त्यामुळे या सगळ्या भेटीगाठींना वेग लागला. एकीकडे कोरोनाची परिस्थिती आहे आणि त्या जी, विनायक. परिस्थितीत अशा प्रकारे भेटीगाठी ज्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे काहीतरी वेगळं पडद्यामागे घडतंय असंही चर्चा जी आहे ते राजकीय वर्तुळात आता संपूर्ण मोठ्या प्रमाणात पसरलेली पाहायला मिळते. नक्कीच पडद्यामागे वेगळ्या घडामोडी घडतायत. तुर्तास धन्यवाद विनायक. पुन्हा तुमच्याकडे येतो आणि तुमच्याकडे सगळी माहिती घेणार आहोतच. संदीप प्रधान सर ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. संदीपजी, आपण बघितलं राज्यपाल पवारांना बोलवतात, पवार तिथे भेटायला जातात, त्यानंतर रात्री मातोश्रीवरती एक गुप्त बैठक पार पडते. 1.5 तास चर्चा होते उद्धव ठाकरे यांच्याशी. शरद पवारांची राऊत देखील उपस्थित असतात. या सगळ्या आणि दुसरीकडे आपण बघितलं नारायण राणे राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवटीची आता मागणी करतायत. काय अर्थ घ्यावा या सगळ्या भेटीगाठींचा? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार अपयशी ठरलंय अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत आणि तो विरोधकांचं ते कामच आहे. कारण विरोधक टीका करणार नाही तर कोण करणार हा प्रश्न आहे. दुसरं असं आहे की मला असं वाटतं की शरद पवार यांनी काल जी राज्यपालांची भेट घेतली तर आपल्याला माहिती आहे त्याच्या अगोदर मिलिंद नार्वेकर त्या बैठकीला हजर राहिले. त्याच्यानंतर संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली आणि स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा मध्यंतरी त्यांची निवड झाल्यानंतर भेटली. पण आता राज्यपाल काही गोष्टींवरती ठाम आहेत. म्हणजे राज्यपाल नियुक्त सदस्य जे नियुक्त करायचे विधान परिषदेवर त्याच्याबद्दल त्यांचं काही मत आहे. राज्यपालांच्या आस्थापनावरच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात त्यांचं काही मत आहे. परीक्षा घेण्यासंदर्भामध्ये जे काही सरकारची भूमिका आहे त्याच्या संदर्भात त्यांचं काही मत आहे. अशा आणखीन काही आपल्याला माहीत नसलेले विषय असतील. तर या सगळ्या बाबतीमध्ये या सर्व नेते भेटून आल्यानंतर शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ असा प्रशासकीय अनुभव असलेले आणि कोश्यारी यांच्यासारखी ज्येष्ठता वयोमानानुसार सुद्धा असलेले शरद पवार नेते. त्यामुळे कदाचित समजा कोश्यारींना काही अधिकारवाणीनं एखाद 2 शब्द सांगायचे असतील तर ते निश्चितच शरद पवारच सांगू शकतात. ते तेवढ्या स्ट्रेचरचा आता दुसरा नेता महाविकास आघाडीकडे कुणीही दुसरा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार यांची भेट जी आहे जी सदिच्छा भेट होती ती नेमकं राज्यपालांच्या मनात काय आणि त्यांनी उपस्थित केलेल्या काही विषयांबद्दल त्यांना अधिकारवाणीनं काही सांगणं. कारण शरद पवार यांचा सुद्धा मुख्यमंत्री म्हणून आणि एकूण प्रशासकीय अनुभव जाणला राहिला आहे. ते ज्येष्ठ नेते आहे. कोश्यारींना अधिकारवाणीनं सांगू शकतात कारण राज्यपाल पद हे सर्वोच्च पद आहे राज्यातलं. त्यांना मुख्यमंत्री किंवा अन्य कुणी मंत्री किंवा एखादा खासदार जाऊन काही गोष्टी अधिकारवाणीनं नाही सांगू शकत. आणि त्यानंतर मला असं वाटतं राज्यपालांचं एकूण काय सूर आहे ते काय त्याच्यावर बोललेले आहे याबाबतची माहिती ही कदाचित शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीमध्ये त्यांनी दिलेली असू शकते. आता या पुढं काय होतं राज्यपाल शरद पवार यांच्या भेटीनंतर सुद्धा त्यांच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर किती आग्रही राहतात. तर काही मुद्द्यांच्या बाबतीमध्ये शरद पवार यांनी त्यांना काही शब्द सुनावल्यानंतर त्यांच्या एकूणच निर्णयांमध्ये आणि भूमिकेमध्ये काही बदल होतो का हे आपल्याला पाहावं लागेल. पण मला असं वाटतं शरद पवार यांनी घेतलेली भेट ही महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्या संबंधामध्ये जी एक तणाव निर्माण झाले होते ते कुठेतरी निवळण्याच्या दृष्टीने एक वडिलकीच्या भावनेतून घेतलेली भेट आहे. तो त्यांचा अधिकार आहे. ते राज्यपालांना सुद्धा एखादा शब्द सांगू शकतात कारण अनेक राज्यपालांशी त्यांनी आतापर्यंत म्हणजे त्यांनी काही चर्चा केलेली आहे की वेगवेगळ्या विषयावरती त्यांचा संबंध आलेला आहे आणि मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातूनच ही भेट असेल. नक्कीच संदीपजी, खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी आणि विनायक तुमचे देखील धन्यवाद. दरम्यान कालच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एकदा बघणार आहोत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊतांची मातोश्रीवर एक गुप्त बैठक पार पडली. पवार राज्यपालांना भेटून आल्यानंतर ही बैठक पार पडली. दरम्यान मातोश्रीवरती काय खलबतं झाली ते अद्याप बाहेर आलेलं नाहीये. तर काल शरद पवारांनी त्याआधी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील होते. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तर या भेटीबाबत चर्चांना मात्र उधाण आलंय.
तर शरद पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी नारायण राणे यांनीही राज्यपालांची जाऊन भेट घेतली. यावेळी राणे यांनी हे सरकार अस्थिर असल्याचं म्हणत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.